तर ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात हिंदुत्ववादी शिवसेना फोडली, ज्यांचे मोदींवरती प्रचंड उपकार आहेत, ज्या पद्धतीनं शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस फोडला, ज्या पवारांचे मोदींवरती उपकार आहेत, मोदींना अजून खूप काम करायचे आहेत, त्यांनी अजून कामाला सुरुवात केलेली नाही आहे. आजही ते कपट कारस्थान याच्यामध्येच गुंतलेले आहे. हा पक्ष फोडा, तो पक्ष फोडा. काल पंतप्रधानांनी रेकॉर्ड केलं आणि रेकॉर्ड झाल्यानंतर भाषणामध्ये ते असं म्हणाले की काँग्रेसनं भारतीयांना लाचार केलं होतं आणि आता काँग्रेस मुक्त भारत झालेला आहे. हो, त्यांनी अख्खी काँग्रेस आपल्या पक्षामध्ये विलीन करून घेतली आहे. भ्रष्ट, कारस्थानी, कपटी असं जे काही त्यांनी शब्द वापरले ना, भ्रष्ट, कारस्थानी, कपटी, ही सगळी काँग्रेस सध्या भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी सामील करून घेतलेली आहे. मुळातच त्यांच्या मनामध्ये आणि त्यांच्या रक्तामध्ये भाजपच्या कारस्थान कपट आहे. तसं नसतं तर ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात हिंदुत्ववादी शिवसेना फोडली, ज्यांचे मोदींवरती प्रचंड उपकार आहेत, ज्या पद्धतीनं शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस फोडला, ज्या पवारांचे मोदींवरती उपकार आहेत, असे अनेक पक्ष ज्यांनी मोदींवरती आणि शहांवरती उपकार केलेले आहेत, मेहरबानी केलेली आहे, ते पक्ष तुम्ही फोडले. हे कपट कारस्थान नाही तर का? आणि मोदीने कोणता विक्रम केलेला नाही. पंडित नेहरू हे 16 वर्ष पंतप्रधान होते. 15 ऑगस्ट 1947 पासून इलेक्टेड प्राईम मिनिस्टर. का असतं इलेक्टेड प्राईम मिनिस्टर? 1947 त्यांची नेहरूंची निवड झाली प्रधानमंत्रीपदी आणि त्या मंत्रिमंडळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल होते. ते प्रधानमंत्रीच होते. शपथ घेतली त्यांनी. याचा अर्थ मग ते सरदार पटेलला गृहमंत्री मानत नाहीत देशाचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कायदा मंत्री मानायला मोदी तयार नाहीत. जर नेहरूंचा तो कालखंड 4 वर्षाचा ते मानायला तयार नसतील तर नेहरू हे 16 वर्ष होते. आणि ज्या परिस्थितीत पंडित नेहरूंच्या हातात हा भारत होता स्वातंत्र्यानंतर, तो इतका कंगाल आणि गरीब होता, ब्रिटिशांनी लुटलेला, ओरबडलेला, त्यातून हा देश पंडित नेहरूंनी उभा केला. मोदींना अजून खूप काम करायचे आहे, त्यांनी अजून कामाला सुरुवात केलेली नाही आहे. आजही ते कपट कारस्थान याच्यामध्येच गुंतलेले आहे. हा पक्ष फोडा, तो पक्ष फोडा, हे करा, यांना तुरुंगात टाका. नेहरूंनी हे कधी केलं नाही. त्याच्यामुळे नरेंद्र मोदींची अशी भाषणं आम्ही सिरियसली घेत नाही. 12 वर्षात ते 5 वर्ष शिवसेना त्यांच्यासोबत होती. एक लक्षात घ्या, नरेंद्र मोदींचं खरं पंतप्रधानपद हे 2014 ते 2019 लोकांनी निवडून इलेक्टेड, आणि त्यानंतरचं प्रत्येक निवडणूक ही चोरलेली निवडणुकीने झालेले ते प्रधानमंत्री. 2014ला त्यांना लोकांनी निवडून दिले एका मोठ्या अपेक्षा. ते 2019 पर्यंत ते इलेक्टेड प्राईम मिनिस्टर होते. आणि त्यानंतरच्या दोन्ही निवडणुकामध्ये नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाला जनतेनं पराभूत केलेला असताना निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, पैशाचा वापर, ईडी या माध्यमातून ते निवडून आले. 2019 आणि 2024 निवडून आले नसते तर मागची निवडणूक 2024ची ते निवडून आलेलेच नाही. त्यांना बहुमतच नाहीये. त्यांना बहुमत नाही. आणि ज्या जागा त्यांनी जिंकल्या या चोऱ्या माऱ्या, लांड्या लवाड्या करून जिंकल्या. ते कुठे इलेक्टेड प्राईम मिनिस्टर? मोदी हे फक्त 2014 ते 2019 याच काळामध्ये इलेक्टेड प्राईम मिनिस्टर. त्यानंतर त्यांनी निवडणूक यंत्रणेमध्ये, प्रशासनामध्ये घोटाळे करून निवडणुका त्यांनी चोरल्या किंवा ताब्यात घेतल्या.